संत जनाबाईंच्या भाषेत बोलायचं गेलं तर आनंदाची दिवाळी, घरी बोलवा वनमाळी, घाली ते मी रांगोळी, गोविंद गोविंद. सप्रेम नमस्कार. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री धन्वंतरी प्रगट दिनानिमित्त आणि 6व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे आज दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी हा वैद्य सत्कार सोहळा खास आपल्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. दिवाळी म्हणजे सण दिव्यांचा. दिव्यांचे पण खूप प्रकार आहेत. अध्यात्म आणि अद्वैताची शिकवण देणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वासाठीच ज्ञानदीपाचं काम केलं आहे. त्या पद्धतीनेच कोरोना काळ सुरू झाल्यापासून आयुर्वेदाचं महत्त्व देखील विशेषत्वानं वाढलं आहे. या जागतिक संकटाच्या काळात अत्यंत निष्ठेने रुग्णसेवा करून रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आयुर्वेदाद्वारे आरोग्य दीप लावण्याचं काम करणाऱ्या आज सन्माननीय वैद्यांचा येथे सत्कार करण्यासाठी आपण जमलो आहोत. तर तुम्हा सर्वांचेच सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे हार्दिक स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. मी दीपप्रज्वलनाकरिता माननीय श्री शामराव सांडू सर, श्री शशांकजी सांडू सर, डॉक्टर नागेशजी सांडू सर, आजचे प्रमुख पाहुणे वैद्य विनयजी वेलणकर सर आणि वैद्य उदयजी कुलकर्णी सर यांना आमंत्रण करते. त्यासोबत मी आपल्या सर्व आजच्या सत्कार मूर्तींना देखील दीपप्रज्वलनाकरता आमंत्रित करते. मी विनंती करते की सर्वांनी आपापल्या स्थानी आसन ग्रहण करा. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी माननीय शामराव सांडू सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करावं. मी माननीय डॉक्टर नागेशजी सांडू सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसन ग्रहण करावं. आजचे प्रमुख पाहुणे वैद्य विनयजी वेलणकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं. आणि वैद्य उदयजी कुलकर्णी हे देखील आजचे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. आजचा दिवस आहे धन्वंतरी जयंतीचा, त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात आपण धन्वंतरींच्या मूर्तींना आपण पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्वांना विनंती करते की स्तवनाकरता उभं राहावं. नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैवन्दितपादपद्मं लोके जरारुग्भयमृत्युनाशनं दातारमीशं विविधौषधीनाम् अमृताते हि देवदैत्ये केले उदधिमंथना त्यातुनी जो वरियाला विश्वाच्या स्वास्थ्य रक्षणा विष्णूंचा अंश प्रत्यक्ष असा धन्वंतरी प्रभू करो कल्याण विश्वाचे सुधा कलशधारी हा विख्यात कीर्ती भगवन स्वयमेव नामे धन्वंतरी करिदुरी विपदा जगाची संपादिला निजबळेची हविर्विभाग आयुष्य वेद जनका अमुचे प्रणाम अमुचे प्रणाम अमुचे प्रणाम. अत्यंत सुरेल आवाजात डॉक्टर तृप्ती पाटील यांनी धन्वंतरी स्तवन म्हटलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा विनंती करते सर्वांनी आसनस्थ व्हावं.
1899मध्ये स्थापन झालेली आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात गेले 123 वर्षांहून अधिक वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेली सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही आयुर्वेदाच्या क्षेत्रातील एक आघाडीची निर्मिती कंपनी आहे. आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केलेल्या कैलासवासी भास्करराव सांडू यांच्या कारकिर्दीतच सांडू फार्मास्युटिकल्सचा पसारा हा कैक पटींनी वाढला. कंपनीचा विस्तार देशापलीकडील अनेक इतर देशांमध्ये झाला आणि उत्पादन 1000% वाढलं. कंपनीचे चेंबूर येथे सुसज्ज कार्यालय असून नेरूळ येथे अत्याधुनिक कारखाना आहे. तसेच गोवा येथे देखील एक महाकाय कारखाना आहे. सांडू फार्मास्युटिकल्सने अनेक आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना देखील आयुर्वेदिक औषधांची माहिती देऊन त्यांना आयुर्वेद अभिमुख बनविले आहे. परंतु या प्रवाहात यावर्षी दिनांक 21 मे 2021 रोजी सांडू फार्मास्युटिकल्सचे चेअरमन श्री भास्करराव सांडू यांचे वयाच्या 84व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आत्म्यासाठी जन्म आणि मृत्यू कधीच नसतो. तो अविनाशी आहे, चिरंतन आणि सदैव अस्तित्वात असतो. तरीही मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून कैलासवासी भास्करराव सांडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. ओम शांती शांती शांती. आजच्या या कार्यक्रमाला आपलं सौभाग्य आहे की आपल्याला 2 अत्यंत आयुर्वेदात मोठी कामगिरी केलेले प्रमुख पाहुणे लाभले आहेत. तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. आपले पहिले प्रमुख पाहुणे आहेत वैद्य विनयजी वेलणकर सर. ज्याप्रमाणे आयुर्वेदाचं जे काही शिक्षण आहे ते ऋषीमुनींना हिमालयाच्या कुशीत मिळालं, त्या पद्धतीनेच 1983 पासून गेली 38 वर्ष सर देखील तपस्या करत आहेत आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अशा ऋषीमुनी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचं सौभाग्य मला मिळत आहे. या आयुर्वेद सेवेची सुरुवात सरांनी डोंबिवलीतील आयुर्वेद पंचकर्म डॉक्टर चिकित्सक म्हणून केली आणि गेली 38 वर्ष तुम्हाला ग्रेट डोंबिवलीकर, डोंबिवली जायंट अवॉर्ड, डोंबिवली धन्वंतरी अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वैद्य विनयजी वेलणकर आणि आयुर्वेद व्यासपीठ हे समीकरण माहीत नसलेलं मला असं वाटतं की कोणी एक वैद्य नसेल. या संस्थेच्या माध्यमातून आजही सर कार्याध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना एकत्र करण्याचं काम करत आहेत. आयुर्वेदाच्या या अविरत सेवेसाठी सरांना पंचकर्म डॉक्टर पुरस्कार, तन्वी आयुर्वेद यांचा श्री पुरस्कार, त्यानंतर सांडू आयुर्वेद भूषण या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहेत. अभ्यासात प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशिनी असं वाग्भटांनी म्हटलेलं आहे. याचं सप्रमाण आयुर्वेद शिक्षण सर आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना देत आहेत. याकरताच सरांना समाज शिक्षक पुरस्कार आणि आता सर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु देखील आहेत. तसेच केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे CCRS मध्ये देखील सर कार्यरत आहेत. आयुर्वेद सेवा संघ नाशिक येथे विश्वस्त आणि अशा अनेक आयुर्वेदिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांमध्ये सर निगडीत आहेत आणि गेली 38 वर्ष सर आयुर्वेदाच्या प्रचार प्रसाराकरता अथक काम करत आहेत. अशा वैद्य विनयजी वेलणकर सर आम्हाला आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला आज प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवल्याबद्दल. त्यासोबतच आजचे आपले दुसरे सन्माननीय प्रमुख पाहुणे आहेत वैद्य उदयजी कुलकर्णी सर. उदयजी कुलकर्णी सर यांनी नाशिक आयुर्वेद महाविद्यालयातून आपलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. यासोबतच सरांनी डिप्लोमा इन योग, BBA आणि MBA यांचाही अभ्यास केलेला आहे. 1993 पासून ठाणे येथे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस सर करत आहेत. छोट्या दवाखान्यापासून सुरुवात करून आज सरांचं आरोग्यधाम हे मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल त्यांच्या अथक मेहनतीने त्यांनी उभं केलं आहे.
अनेक अभ्यासक्रम, वेबिनार, शास्त्रीय परिषद, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये सरांना वक्तामधून सादर आमंत्रित केलं गेलं आहे. विद्याग्नी आणि वैद्य उदयजी कुलकर्णी हे समीकरण सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. आयुर्वेदाचे विविध पैलू आणि आपल्या रोजच्या जीवनावर त्याचे होणारे विविध परिणाम या विषयावर देखील सरांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण लेख लिहिले आहेत. पंचकर्म आणि वेदना व्यवस्थापन विद्याग्नीच्या माध्यमातून हे त्यांच्या विशेष आवडीचं क्षेत्र आहे. आजपर्यंत आपण 20 भारतीय राज्य आणि 6 विविध देशांमधील 600हून अधिक डॉक्टरांना या विद्याग्नीमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. मे 2020 पासून सर महाराष्ट्र आयुष टास्क फोर्सचे जी कोविडकरता तयार केली होती त्याचेही सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यासोबतच सर कुवेतमध्ये आयुर्वेदिक उपचारांसाठी विशेष नियम आपण विकसित केले आहेत आणि आत्तापर्यंत 500हून अधिक कोविड पेशंट्सना सरांनी मार्गदर्शन केलं आहे आणि चिकित्सा देखील दिली आहे. तर असे आपले दुसरे सन्माननीय प्रमुख पाहुणे वैद्य उदयजी कुलकर्णी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मी शामराव सांडू सर यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन आजचे प्रमुख अतिथी वैद्य विनयजी वेलणकर यांचं स्वागत करावं. आणि मी श्री शशांक सर सांडू यांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीच्या प्रतिमेचं वैद्य वेलणकर सरांना शुभेच्छा द्याव्या. मी शशांक सर सांडू यांना विनंती करते की त्यांनी उदयजी कुलकर्णी सरांचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. डॉक्टर नागेशजी सांडू यांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची प्रतिमा देऊन सरांचं स्वागत करावं. दीपावली, दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. आपली भारतीय संस्कृती कायमच अज्ञानाचा अंधकार दूर करून सच्चिदानंद रूपी आत्म्याच्या प्रकाशाकडे जाण्याची शिकवण देत आली आहे आणि याचंच प्रतीक म्हणून 3000 वर्ष जुनी असलेली आपली ही परंपरा म्हणजे दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊन. आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात शेतीवर अवलंबून होता त्या काळात शेतात पिकलेलं धान्य ज्यावेळी कोठारात भरलं आणि विकलं जाईल तेव्हा तो काळ समृद्धीचा आणि त्याकरताच दिवाळीची योजना झालेली आहे. रमा एकादशीपासून सुरू झालेला हा दिव्यांचा सण भाऊबीज म्हणजे यमद्वितीयेपर्यंत साजरा केला जातो. त्यातील तिसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती. या दिवशी आरोग्यलक्ष्मी आणि आरोग्यशास्त्राचं जनक आणि देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा अमृताचं कुंभ घेऊन समुद्र मंथनातून झालेलं आगमन उत्सव साजरा करण्याचा दिवस. त्यामुळेच या दिवसाला धन्वंतरी जयंती असं म्हटलं जातं. धन्वंतरीला हिंदू धर्मात भागवत पुराणानुसार विष्णूचा अवतार म्हणून देखील पाहिलं जातं. सांसारिक अस्तित्वाच्या वाळवंटात सुदृढ आरोग्याकरता औषधरूपी ज्ञानाचा कुंभ घेऊन भगवान विष्णूचा अवतार असलेले भगवान धन्वंतरी यांचं आगमन झालं. जेव्हा ते प्रगट झाले तेव्हा त्यांच्या हातात शंख, जळू, उपचार करणाऱ्या औषधी वनस्पती, सुदर्शन चक्र आणि अमृत घट होता. भगवान धन्वंतरी हे वृद्धत्व, रोग, भय आणि मृत्यू यांचा नाश करून या जगाचं पोषण करतात. आज 6वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस देखील आहे.
त्यानिमित्ताने आज सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी धन्वंतरी पूजन आणि कोरोना संकटाच्या आव्हानात्मक काळात देखील आयुर्वेदाच्या ज्ञानाने उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या तरुण वैद्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याकरता मी श्री शशांकजी सांडू सर यांना या सर्व वैद्यवरांचं स्वागत करण्याकरता 2 मिनिटं बोलण्याची विनंती करते. आमचे सिनियर डायरेक्टर श्री घनश्यामराव सांडू, माझे कलीग ऑन द बोर्ड डॉक्टर नागेश सांडू, राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू वैद्य श्री विनय वेलणकरजी, महाराष्ट्र शासनाचे टास्क फोर्सचे एक महत्त्वपूर्ण सदस्य ज्यांनी आयुर्वेदासाठी झगडून आयुर्वेदाची एक वेगळी ज्याला आपण म्हणतो SOP तयार केली, डॉक्टर विनय उदय कुलकर्णीजी, माझे सहकारी कलिग्स, मेडिकल टीमचे सगळे सदस्य, PMTचे आणि दोन्ही फॅक्टरीमधले मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल या सगळ्या डिपार्टमेंट्समधले, मार्केटिंग धरून सगळ्या डिपार्टमेंटमधले कर्मचारी, गेली 2 वर्ष जणू काही ही 2 वर्ष सगळ्यांच्या आयुष्यातली कमी झाली. 2 वर्षात कोणी काहीच करू शकलं नाही आणि ते जगभरात ती 2 वर्ष नाहीशी झाली. पण काही लोकांनी ती नाहीशी होऊन नाही दिली. कारण काय, वी वर ॲक्च्युली फायटिंग, वर्ल्ड वॉज कंटिन्युअसली फायटिंग अगेन्स्ट अ व्हेरी व्हेरी सिव्हिअर पॅन्डेमिक. जे पॅन्डेमिक गेले 100 वर्षात आलं नाही अशा या पॅन्डेमिकच्या जी एक झुंज चालू होती, त्यामध्ये अनेक लोकांनी त्यांचा बुद्धीचा प्रयत्न केला आणि त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने ह्याच्यावरती मात करण्यासाठी एक SOPs तयार केली, फॉर्म्युलेशन्स तयार केले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आयुर्वेदाचा गंध नाही ते अश्वगंधा म्हणून युरोपियन ॲज वेल एज अमेरिकन लोक अश्वगंधाच्या मागे लागले. ह्यामध्ये आपल्याकडचे काही लोक आहेत, जसे सर विनय वेलणकरजी, डॉक्टर कुलकर्णी. दे वर द पीपल हू ॲक्च्युली हॅड फेथ इन द पॅथी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजच मी एक रिपोर्ट वाचत होतो, म्हणजे विच इज व्हेरी सरप्रायझिंग. हा रिपोर्ट मी आत्ता 2 शब्दातच सांगतो. फायझरनी जेव्हा त्यांनी वॅक्सिनेशन काढलं, तेव्हा त्यांनी वॅक्सिनेशन काढल्यानंतर पहिलं जेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, इट वॉज ए कॉन्ट्रॅक्ट विच वॉज साईन्ड विथ द US गव्हर्मेंट की आम्ही सप्लाय करू म्हणून. आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या एवढ्या एक कठीण टर्म्स आहेत विच नो वन कॅन इम्प्लिमेंट. आणि मोर सरप्रायझिंगली Brazil was forced to sign that contract. Brazil signed that contract and the terms of the contract were ह्याचे काही साईड इफेक्ट्स झाले, एनी डेथ्स आर अकरिंग, यू कॅनॉट बाय फ्रॉम एनीवन, यू कॅनॉट होल्ड द कंपनी रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. आणि जर का तुम्ही दुसऱ्यांकडनं, दुसऱ्या मॅन्युफॅक्चररकडनं जर का तुम्ही ते औषध घेतलं, वॅक्सिन घेतलं, तर त्याची जी काही कॉस्ट असेल ती सगळी फायझरला देणार. म्हणजे इट वॉज लाईक अ डार्कोनियन कॉन्ट्रॅक्ट. आणि डार्कोनियन म्हणजे त्यांनी ब्राझीलची जी असेट्स असतील, एका राष्ट्राची जी असेट्स, ती सुद्धा गिरवी ठेवून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करायला ब्राझीलला बाध्य केलं. त्याच वेळी, त्याच परिस्थितीमध्ये भारताला Pfizer was trying to pressurize India to sign the same contract on same terms, wherein if there is a default, India would have suffered very, very heavily.
plus no guarantee whether the vaccine is going to work or not. असं असताना Indian government had lot of confidence in not only our buddhimatta but also in our traditional systems of medicine. And they kept on having a dialogue with Pfizer, but they never signed a contract. नशिबानी असं काही वेगळं झालं नाही, जसं एनरॉनमध्ये झालेलं. एनरॉन फेल्ड बिकॉज इट वॉज अ फेलियर राईट फ्रॉम द बिगिनिंग. पण ते जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं गेलं सर, इट वॉज सो डेंजरस की महाराष्ट्र ॲज अ स्टेट वुड हॅव बीन वाईप्ड आउट. Similar terms, Pfizer was wanting Indian government to sign. But we refused. का? कारण काय? We had our confidence in our technology and more importantly on our science. असं असताना या बॅकग्राऊंडवरती ज्या डॉक्टरांनी आयुर्वेद ॲज ए थेरपी इन दिस पॅन्डेमिक आणि या पॅन्डेमिकमध्ये टू गो अँड ऑफर सर्विस विच इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. यू आर पुटिंग, स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. आणि त्या अशा डॉक्टरांनी, सरांसारख्या डॉक्टरांनी अनेकांनी ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर कोविड आणि कॉन्फिडन्स विथ विच कोविड कॅन बी ट्रीटेड विथ ऑल्टरनेटिव्ह थेरपीज, अशा डॉक्टरांचा आज आपण या इथे सत्कार करणार आहोत. सर, मला सांगायचं फार आनंद वाटतो. 2015 साली याच ठिकाणी दरवर्षी आम्ही धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्यांचा फेलिसिटेशन करतो. अशाच एक फेलिसिटेशनात 2015 साली आयुष मंत्री श्रीपादजी नाईक इकडे होते आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली की आपण धन्वंतरी दिवस साजरा करतो, सगळेच साजरा करतात, पण तो सीमित राहतो फक्त आयुर्वेदाच्या एका सर्कलमध्ये. आणि तुम्ही नाहीतरी एक मिनिस्ट्री ऑफ आयुष फॉर्म केलेली आहे, तर वी वूड रिक्वेस्ट यू की वाय डोंट यू डिक्लेअर ॲज आयुर्वेद दिवस, धन्वंतरी दिवस हा एक आयुर्वेद दिवस म्हणून का जाहीर केला जात नाही. सरांना ती कल्पना आवडली. ही इमिजिएटली टूक इट अप आणि बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह टुडे वी आर सेलिब्रेटिंग द 6th आयुर्वेद दिवस इंटरनॅशनली. आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की मॉरिशसचे प्रधानमंत्री आपल्या गोवा फॅक्टरीमध्ये आलेले आणि मागच्याच आठवड्यात इंडियन एम्बेसी, मॉरिशसची जी इंडियन एम्बेसी आहे तिकडनं मला फोन आला की त्यांना आपली धन्वंतरी मूर्ती पाहिजे आणि आम्ही सगळे, म्हणजे ती मूर्ती अजूनही तिकडे व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवलेली आहे. अनफॉर्च्युनेटली ती जी शिप जाणार होती, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की इंडिया आणि UKचं एक स्ट्रॅटेजिक शिपिंग अलायन्स झालं, तर ती शिप तिकडनं मॉरिशसला जाणार होती. पण अनफॉर्च्युनेटली वेळेत न पोचता येण्यामुळे आपली जी धन्वंतरी मूर्ती आहे त्यांना म्हणजे त्यांना खूप आतुरतेने त्यांची वाट बघतायत, पण ते करू नाही शकत आहेत. त्यांच्याकडे आम्ही दिलेली आमची जी एक प्रतिमा आहे ती धरून ते आज त्या धन्वंतरी जयंती साजरी करत आहेत मॉरिशसमध्ये. वी वुड नाव रिक्वेस्ट व्हेरी अर्नेस्टली आणि थ्रू युअर गुड ऑफिसेस सर ॲज वेल एज युअर गुड ऑफिसेस की हा जो आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस जाहीर केलेला गेला आहे तो आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस जाहीर करायला गरजेचं आहे. का गरजेचं आहे? 2-3 गोष्टांसाठी. एक म्हणजे, आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जेव्हा वेन वी एक्सपोर्ट वी फाइंड दिस पर्टिक्युलर सिच्युएशन व्हेरी व्हेरी पिक्युलर. श्रीलंकेत म्हणतात की आयुर्वेद खरा आमच्या इकडचा आहे. त्यांना विचारलं जातं कसं काय तुम्ही म्हणताय?
हनुमानांनी पूर्ण जी वनस्पती आणली ती आमच्या इकडूनच आणली. फॅक्ट आहे. नेपाळमधले म्हणतायत की आयुर्वेद खरं आमच्या इकडनंच निर्माण झाला, कारण का आम्ही हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. सगळी जी महत्त्वाची दुर्मिळ अशी वनस्पती जी मिळते ती आमच्या इकडनंच मिळते. आणि ह्याच बेसिसवरती पाकिस्तान पण म्हणतं, त्यांनी अजून रेकग्निशन नाही दिले, पण पाकिस्तानचे जे दुबईमधले, तुम्हाला माहिती असेल, दुबईमधले जे एक्सपोर्टर्स आहेत ते म्हणतात की आयुर्वेद आमच्या इकडनंच आला आहे. आता ह्या सगळे लोक म्हणत आहेत, पण खरं त्याची जी एक पूजना किंवा त्याची जी आराधना किंवा त्याच्या मागे जो एक पराक्रम जो लागतो तो केवळ भारताच्या वैद्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आयुर्वेदला आंतरराष्ट्रीय लेवलवरती एक चांगलं रेकग्निशन मिळालं आहे. आणि जसं मी आत्ता तुम्हाला एक थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ज्यांना अश्वगंधा म्हणजे त्यांना प्रोनाऊन्स करता येत नाही आहे, अशा लोकांना, अमेरिकन्सला ना युरोपियन्सना आयुर्वेदबद्दल सडनली एक आपुलकी तयार झाली. आणि युरोपियन मार्केटमध्ये आणि एस्पेशली US मार्केटमध्ये हर्बल प्रॉडक्ट्स आणि आपले जे आयुर्वेदिक काही घटकद्रव्य आहे, जशी हळद आहे, अश्वगंधा आहे, नंतर ब्राह्मी आहे, ह्याचा जो एक डिमांड आणि एक सेल सडनली वरती गेलेला आहे. सो वी शुड बी प्राऊड दॅट वी आर इन अ सिच्युएशन of a pathy, of a science, which the world has suddenly taken cognizance, recognition. आणि if you observe very carefully, sir, जर का तुम्ही बघितलं की लास्ट एक 3-4 जे नोबल प्राइजेस पुरस्कार दिले गेलेले आहेत ते गेली 3-4 वर्ष कंटिन्युअसली, वेदर इट इज सिकार्डियन थिअरी, वेदर ऑल थिअरीज which are already prevalent in Ayurveda, they are recognizing in a different way and they are giving recognition. The only thing that is required is our confidence, our seriousness, and we should not leave this particular pathy. We have got confidence, then 100% people are expecting us to deliver. I will not take much of your time, sir, but at this juncture, I will once again like to thank our august chief guest of this particular function and guest of honor who have taken the time out in spite of their extremely busy schedule. Mind you, आज धन्वंतरी दिवस आहे. त्यांच्या इकडे, त्यांच्या क्लिनिकमध्ये, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा धन्वंतरी पूजा असते. असं असतानाही आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल वी आर रिअली थँकफुल. अँड आय विल अर्ज ईच वन ऑफ यू टू रिमेंबर दॅट आयुर्वेद अँड धन्वंतरी गो हँड इन हँड, बट ऑफकोर्स आयुर्वेद इज ऑलवेज अ पॅथी विच विल बी इटर्नल अँड कंटिन्युईंग. थँक्यू. धन्यवाद सर. आम्हाला अत्यंत मोजक्या शब्दामध्ये तुम्ही आयुर्वेद दिवसाचं महत्त्व समजावून सांगितलं. या पुढील कार्यक्रम पुढे नेण्याकरता मी डॉक्टर तृप्ती पाटील यांना आमंत्रित करते आणि आपण सत्कार मूर्तींचा सत्कार सोहळा आता सुरू करूया. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना दीपावलीच्या आणि 6व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ न दवडता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपले पहिले सत्कार मूर्ती, मी आधी त्यांची ओळख करून देईन. आपण स्वस्थवृत्त व योग या विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. तसेच योग या विषयात स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान बेंगलोर येथून विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या आपण ठाणे व नवी मुंबई येथे अल्केमी ऑफ आयुर्वेदा हे आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र गेली 25 वर्षे यशस्वीरित्या चालवित आहात. आपल्या आयुर्वेद व योग क्षेत्रातील योगदानाकरिता
ठाणे महानगरपालिकेचा आयुर्वेद दूत हा सन्मान आपणास प्राप्त झाला आहे. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात जाऊन आयुर्वेद विषयक संमेलनांमध्ये आपण सहभाग घेऊन अभ्यासपूर्ण लेख देखील सादर केलेले आहेत. त्यापैकीच रक्तशाली इन प्रमेह या विषयावरील लिहिलेला अभ्यासपूर्ण शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. कोविड काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेद व योग यांच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन देखील केले. या आपल्या महत्त्वपूर्ण सेवेकरिता ब्रह्मकुमारी संस्थेने देखील कोविड योद्धा या पुरस्काराने आपणास सन्मानित केले आहे. स्वास्थ्यवर्धन व चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांपासून संरक्षण याकरिता आयुर्वेदातील स्वस्थवृत्त व योग यांचे प्राथमिक शिक्षण प्रत्येक व्यक्तीला मिळाले पाहिजे हे आपले ध्येय आहे आणि याकरिताच आपण लेख आणि व्याख्यान यांद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम करत आहात. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये वैद्य चंद्रमोहन शेट्टीजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सर, कृपया आपण स्टेजवर यावे. मी श्री शामरावजी सांडू सर व वैद्य विनयजी वेलणकर सर यांना चंद्रमोहन शेट्टीजी यांचा सत्कार करण्याची विनंती करते. शामरावजी सांडू सर यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन यांचा सत्कार करावा. कृपया टाळ्या झाल्याच पाहिजेत. वैद्य विनयजी वेलणकर यांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती व सन्मानपत्र सत्कार मूर्तींना देऊन सन्मान करावा. फ्रूट बास्केट सांडू फार्मास्युटिकल कंपनीतर्फे आपणास एक भेट. टाळ्या प्लीज जोरात वाजवा जरा. मी चंद्रमोहन शेट्टीजी सरांना विनंती करते की त्यांनी 1-2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे धन्यवाद. सांडू फार्मास्युटिकलचे धन्यवाद. ॲक्च्युली आपण जे कार्य करतो याच्यासाठी काय अवॉर्ड मिळाला पाहिजे किंवा काय रेकग्निशन मिळालं पाहिजे अशी आवश्यकता नसते. कारण आपण आयुर्वेदाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करतो आणि त्या मार्गातून सगळ्या रुग्णांना कायम सेवा देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे आपलं कर्तव्यच आहे. पण असे अवॉर्ड्स देऊन असं रेकग्निशन देऊन सांडू फार्मास्युटिकलनी आपली जबाबदारी अजून वाढवली आहे. कारण आता अजून चांगल्या रीतीने आणि अजून जास्त जोशाने अजून जास्त लोकांना हे आयुर्वेद पोचवावं आणि स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम याच्याकरिता आयुर्वेद आणि योग याचं प्रशिक्षण अगदी लहान मुलांपासून आपण सुरू केलं पाहिजे. शाळेमध्ये हे ॲज अ करिक्युलम आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून लहानपणापासून जेव्हा हे पथ्यपालन, स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या हे जेव्हा एकदम इम्बाईब केलं जाईल लोकांच्या डोक्यामध्ये, तेव्हा नंतर चुकीचे जीवनशैली करून जे आजार येतात ते प्रथमतः येणारच नाही आणि आले तर पुन्हा रिपेअर करायला जी आत्ता जे कठीण होते लोकांना ते होणार नाही. धन्यवाद. थँक्यू सांडू फार्मास्युटिकल्स. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि सत्कार मूर्तींचे हार्दिक अभिनंदन. आपण वळूया पुढील सत्काराकडे. आपले पुढील सत्कार मूर्ती आहेत. आपण द्रव्यगुण विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. सध्या आपण नालासोपारा पालघर येथे शांभवी क्लिनिक यशस्वीरित्या चालवत आहात. आपल्या या निस्वार्थ रुग्णसेवेकरिता वसई विरार महानगरपालिकेतर्फे सर्टिफिकेट ऑफ ऑनर फॉर बेस्ट मेडिकल वर्क या तसेच इंटरनॅशनल रोटरी क्लबतर्फे व लायन्स क्लब ऑफ इंडिया यांसारख्या नामांकित संस्थांकडून उत्तम वैद्यकीय सेवा असे विविध सन्मान आपण प्राप्त केले आहेत. आपण अमेरिकेच्या असोसिएशन ऑफ आयुर्वेदा प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिकाचे सदस्य देखील आहात. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात आपण अनेक अभ्यासपूर्ण लेख देखील सादर केले आहेत.
आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा 2017 आणि 2018मध्ये टोरांटो कॅनडा येथील हिंदू धार्मिक सभेत वक्ता म्हणून आपण आयुर्वेदाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोबतच पालघरचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स आणि डॉक्टर्स डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या स्वरूपात आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करत आहात. कोविड काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले आहे. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य संदीप गौडजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी श्री शामरावजी सांडू सरांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार मूर्तींचा सन्मान करावा. वैद्य विनय वेलणकरजी सरांना मी विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती, सन्मानपत्र हे देऊन सत्कार करावा. आणि आम्ही सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे फ्रूट बास्केट आणि इम्युनिटी किट भेट म्हणून देत आहोत. टाळ्या होऊ देत प्लीज, टाळ्या होऊ देत. त्यांचं कौतुक करतोय आपण प्लीज. श्री संदीप गौडजी यांना विनंती करते कि त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. सर मध्ये या. ओके. हम आयुर्वेद में अक्सर औषधियों के बारे में ज़्यादा बातें करते हैं, लेकिन जहाँ तक मैं ये सोचता हूँ कि आयुर्वेद हमारे 3 सिद्धांतों पे टिका हुआ है: आहार, विहार और औषध. इसमें से हम आहार और विहार को काफ़ी हद तक इग्नोर कर चुके हैं. हमने अक्सर देखा है कि पेशेंट्स भी हमसे औषधियों के बारे में पूछते हैं. कई स्टूडेंट्स या डॉक्टर्स भी जो फ़ोन करते हैं वो अक्सर पूछते हैं आपके पास में हीमोग्लोबिन के लिए क्या दवाई है, आपके पास में मलेरिया के लिए क्या दवाई है. बट नोबडी आस्क अस अबाउट द आहार एंड विहार. आई थिंक दिस ऑल आर द 33% विच आर वेरी इंपॉर्टेंट इन एनी ट्रीटमेंट. लोग अक्सर इग्नोर कर देते हैं कि क्या खाना है, क्या कैसे रहना है, किस टाइप से फिजिकल एक्टिविटीज़ करनी है. वो डायरेक्ट कॉन्सेंट्रेट करते हैं कि अगर किसी को डायबिटीज़ है तो क्या दवाई देनी है आयुर्वेद में, हमने एलोपैथी दे दिया, इंसुलिन दे दिया, अब आप आयुर्वेद में क्या कर सकते हो. तो आई थिंक हमें तीनों पहलुओं पे इक्वली विचार करना चाहिए कि आहार किस तरीके का होना चाहिए, रोज़ की दिनचर्या में विहार कैसा होना चाहिए. जैसे वाग्भट ने लिखा है व्यायामम अर्धशक्त्या, बट मुझे लगता है 99% इंडियंस में लोग कमाने के अलावा कोई फिजिकल एक्टिविटी नहीं करते हैं. तो हमारी आयुर्वेदा में इन 2 विषयों पे ज़्यादा और फोकस होना चाहिए. एक है आहार और एक विहार, औषध के साथ में ही. थँक्यू. धन्यवाद सर. मान्यवरांचे आभार आणि सत्कार मूर्तींचे हार्दिक अभिनंदन. आपण पुढील सत्काराकडे वळूया. पुढील सत्कार मूर्ती आपण आयुर्वेदाचार्य या पदवीसोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी अँड लेझर ट्रायकोलॉजी योग या विषयात विशेष अभ्यासपूर्ण प्रावीण्य मिळवलेले आहे. सध्या जुईनगर नवी मुंबई येथे श्री विश्वनील आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र यशस्वीरित्या चालवत आहात. त्वचा व केश सौंदर्य या विषयात विशेष आवड असल्यामुळे आपण आधुनिक त्वकरोग शास्त्रातील चिकित्सा जसे PRP, डर्मा रोलर, लेझर ट्रीटमेंट्स यांचा आयुर्वेदासोबत मेळ घालून गेली 12 वर्षे यशस्वी चिकित्सा देत आहात. विशेषतः त्वचा व केश सौंदर्य या विषयावर आपण अनेक अभ्यासपूर्ण वैद्यकीय लेख देखील सादर केले आहेत. याकरिता केशायुर्वेद गौरव हा सन्मान आपणास प्राप्त झाला आहे. आयुर्वेदातून स्त्री आरोग्यविषयक समस्यांचे निवारण याविषयी लेख व व्याख्यानांद्वारे सामाजिक योगदान दिल्याबद्दल आपणास जिजाऊंच्या लेखी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपण महाराष्ट्र असोसिएशन ऑफ विद्यार्थी आणि डॉक्टर्स या संस्थेच्या नवी मुंबई विभाग अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहात. कोरोनाच्या काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृतीवर व्याख्याने दिली आहेत. आज
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य सोनाली कवठेकरजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कृपया मॅडम मंचावर या. मी श्री शशांक सांडूजी सर यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन मॅडमचा सत्कार करावा. मी वैद्य उदय कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती देऊन मॅडमचा सत्कार करावा. सांडू फार्मास्युटिकल्स परिवारातर्फे फ्रूट बास्केट आणि इम्युनिटी किट हे भेट म्हणून आपण देत आहोत. धन्यवाद मॅडम. आपणास 2 शब्द व्यक्त करण्यास विनंती करते. सांडूतर्फे हा दरवर्षी जो धन्वंतरी पुरस्काराचा जो काही सोहळा केला जातो तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि यावर्षी मला कळलं की विशेषतः जे काही आमच्यासारखे म्हणजे नव्याने सुरू केलेले प्रॅक्टिस आणि आपण म्हणू शकतो की तरुण जे वैद्यगण आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा आपण म्हणजे सत्कार सोहळा हे केला. तर त्याबद्दल मी खरंच सांडूचे आभार मानते. आणि आमच्यावरची जबाबदारी आणखी वाढवलेली आहे आणि आता आम्हाला अजून जास्त उत्साहाने काम करावं लागेल. आणि नक्कीच आम्ही आयुर्वेदासाठी खूप मेहनतीने किंवा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी खूप जास्त आम्ही मेहनत घेऊ. आणि सगळ्यांचे धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आपण द्रव्यगुण विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. सध्या भांडूप येथे श्री विश्वाक्षर आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र तसेच अलका आयुर्वेद भवन आपण यशस्वीरित्या चालवत आहात. वातव्याधी विषयक चिकित्सेत आपल्याला निपुणता प्राप्त आहे. आपण वैद्य समीर जमदग्नी तसेच वैद्य रवींद्र इंगळे यांसारख्या नामांकित वैद्यांकडून आयुर्वेदाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात जसे इंटरनॅशनल कॉन्फरन्स व आयुर्वेद अँड होलिस्टिक हिलिंग बँकॉक 2018, नॅशनल सेमिनार ऑन द्रव्यगुण 2018 बँगलोर इत्यादी अनेक ठिकाणी अभ्यासपूर्ण वैद्यकीय लेख सादर केले आहेत. आपण आत्तापर्यंत 8 वर्षांहून अधिक काळ शुद्ध आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. कोविड काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना देखील मार्गदर्शन केले आहे. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य हर्षद भोसलेजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. वैद्य हर्षद भोसलेजी. मी श्री शशांकजी सांडू सरांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार मूर्तींचा सन्मान करावा. मी श्री उदय कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती व सन्मानपत्र देऊन सत्कार करावा. सांडू फार्मास्युटिकल्स परिवारातर्फे इम्युनिटी किट आणि फ्रूट बास्केट भेट म्हणून. टाळ्या प्लीज, टाळ्या. आठवण करायला लागू नये प्लीज, टाळ्या. धन्यवाद सर. हर्षदजी भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द प्रस्तुत करावे. उपस्थित मान्यवरांचे आभार. सांडू फार्मास्युटिकलने दिलेला हा पुरस्कार म्हणजे स्वतःच्या घरात आल्यावर आपला झालेला सन्मान आहे. त्यामुळे कॉलर अतिशय भरपूर ताट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोविड काळामध्ये
सगळे म्हणतात की दवाखान्यावरून आल्यावर आंघोळ कर, नंतर प्रत्येक वेळी काळजी बाळग. पण मी सरांना हे सांगू इच्छितो की आंघोळ नाही केली मी 2-3 वेळा, पण मी सांडूचा महासुदर्शन काढा आहे ना दिवसातून 2 वेळा दवाखान्यातून आल्यावर घेतलेलाच आहे, की आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतलेली आहे. म्हणजे एवढा माझा विश्वास आहे माझ्या स्वतःच्या फार्मसीवर. त्यामुळे धन्यवाद सर. धन्यवाद सर. पुढील सन्मान. आपण आयुर्वेदाचार्य या पदवीसोबतच पंचकर्म, सूक्ष्म औषधी, सत्वावजय मानसचिकित्सा या विषयात विशेष अभ्यासपूर्ण प्रावीण्य मिळवले आहे. सध्या बिक्रोळी येथे आयुर केअर आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र यशस्वीरित्या चालवत आहात. स्त्रियांच्या आरोग्य समस्या व चिकित्सेत आपल्याला निपुणता प्राप्त आहे. आयुर्ज्ञान आणि ट्रान्सफॉर्मिंग सोल या संस्थांच्या माध्यमातून आयुर्वेदाविषयी जनजागृतीचे कार्य आपण करत आहात. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ आपण अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांसोबत काम करीत आहात. याद्वारे आतापर्यंत गोदरेज, थायसेनक्रप सारख्या नामांकित कंपन्यांसोबतच प्रभात मित्र मंडळ, RADAV कॉलेज आदी विविध व्यासपीठांवरून देखील आपण आयुर्वेद विषयक जाहीर व्याख्याने दिली आहेत. कोरोनाच्या काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वर्धन आणि आयुर्वेदीय आहार, जीवनशैली, प्रकृती आणि विशेषतः मानसिक आरोग्य या विषयांवर देखील अभ्यासपूर्ण व्याख्याने आपण दिली आहेत. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य स्नेहल जगदाळे यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी श्री शशांक सांडूजी सरांना विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ देऊन मॅडमचा सत्कार करावा व सन्मानपत्र. शशांक सर. हो सर. मी वैद्य विनय वेलणकर सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती सत्कार मूर्तींना द्यावी. सांडू फार्मास्युटिकल्स परिवारातर्फे इम्युनिटी किट आणि फ्रूट बास्केट भेट. धन्यवाद. मी वैद्य स्नेहल जगदाळे मॅडमना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. खूप खूप धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. खरं तर आता नेक्स्ट टाईम कोणी मला विचारलं की आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेले पुरस्कार कोणते, तर त्याच्यामध्ये माझा रखाना आत्तापर्यंत रिकामा राहायचा, आता तो रिकामा राहणार नाही नक्कीच. आणि खूप खूप धन्यवाद सांडू फार्मास्युटिकल्स यांचे आजच्या पुरस्कारासाठी. आणि आत्तापर्यंत आपण जशी चर्चा केली की तरुण आणि नवोदित प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सना आपण इथे आज बोलवलं. खरं तर सर ह्याची गरज असते तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये. आणि ह्या कोविडच्या ह्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला कोणीतरी मी आहे लढा एवढं म्हणण्याची सुद्धा बऱ्याचदा आवश्यकता भासते. आणि खरंच खूप छान वाटतं आहे मला. आणि थँक्यू सो मच आज मला इथे पुरस्कृत केल्याबद्दल. आयुर्वेदाविषयी जर आपल्याला म्हणता येईल तर मला असं वाटतं की फक्त आणि फक्त आपण काळानुरूप आपल्यामध्ये बदल करत गेले तर नक्कीच आपण जसं इंग्लिशमध्ये बोलतो की टुगेदर वी अचीव मोर, तसं आपण एकत्रितरित्या नक्कीच आयुर्वेदाला अजून हजारो वर्षे पुढे नेण्याचं काम नक्कीच एकत्रितरित्या करू. आणि टुगेदर वी विल अचीव मोर सर. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. पुढील सत्कारमूर्ती. आपण कायाचिकित्सा विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. सध्या चर्नी रोड येथे श्री विश्वमांगल्य आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र यशस्वीरित्या चालवित आहात. तसेच शेठ मोतीशॉ जैन ट्रस्ट येथे मानद आयुर्वेद चिकित्सक म्हणून देखील आपण कार्यरत आहात. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात जाऊन 20पेक्षा जास्त आयुर्वेद विषयक संमेलनांमध्ये आपण सहभाग घेऊन अभ्यासपूर्ण लेख देखील सादर केले आहेत. इफिकेसी ऑफ एरंडमूल बस्ती इन द मॅनेजमेंट ऑफ ग्रिद्रसी हा संशोधनपर निबंध इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. आयुर्वेद व समाजसेवा यांची गुंफण घालून आपण आत्तापर्यंत 20पेक्षा जास्त आयुर्वेद शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत.
कोविड काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन देखील केले आहे. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य श्री नरेश पडवळजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी श्री डॉक्टर नागेश सांडू सरांना विनंती करते की त्यांना शाल आणि श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार करावा. मी श्री वैद्य उदय कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती देऊन सरांचा सत्कार करावा. सांडू फार्मास्युटिकल्स परिवारातर्फे इम्युनिटी किट आणि फ्रूट बास्केट भेट. टाळ्या प्लीज व्हाव्यात, टाळ्या व्हाव्यात. ज्यासाठी आपण जमलोय ते करायचंच आहे. प्लीज टाळ्या व्हाव्यात. धन्यवाद सर. वैद्य नरेश पडवळजी यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सर्व वैद्यगण व सांडू परिवार, सर्वप्रथम कोविडमध्ये जे उपयुक्त पडलेले औषध सांडूचे सोमासो याचे अनुभव सांगू इच्छितो. तीन दिवसानंतर पेशंटचे प्रतिशय किंवा कास वगैरे हे लक्षणं त्यांनी कमी झालेले आहेत आणि आता पण सध्या वापरतो मी त्यांचे ते औषध. त्यानंतर महासुदर्शन काढा, अमृतारिष्ट, त्याचबरोबर बाकीचे पण औषधं उपयुक्त पडलेत, पण हे 3 औषधांचं स्पेशली मेन्शन करू इच्छितो. आणि मला हा सत्कार दिल्याबद्दल सांडू परिवाराचा धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. पुढील सत्काराकडे वळूया. आपण काय चिकित्सा या विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. सध्या आपण ठाणे येथे डॉक्टर कदम्स वेदकाया आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र यशस्वीरित्या चालवित आहात. जीवनशैलीचे विकार, विशेषतः मधुमेह व आयुर्वेद चिकित्सा यात आपल्याला निपुणता प्राप्त आहे. मधुमेह व अस्थिक्षय या व्याधींविषयी आपण संशोधनपर कार्य करीत आहात. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात जाऊन आयुर्वेद विषयक संमेलनांमध्ये आपण सहभाग घेऊन अभ्यासपूर्ण लेख देखील सादर केले आहेत. त्यापैकीच सिंगल केस स्टडी ऑन डायबेटिक नेफ्रोपॅथी, मॅनेजमेंट ऑफ न्यूली डायग्नोस्ड डायबेटिक मेलायटस टाईप 2 बाय यूजिंग धात्री निशा योग ॲज अ मोनोथेरपी या विषयावरील लिहिलेले अभ्यासपूर्ण शोधप्रबंध युरोपियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड मेडिकल रिसर्च 2017 या अंकात प्रकाशित झाले आहे. कोविड काळात आपण आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेमार्फत मानद आयुर्वेद चिकित्सक म्हणून अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. तसेच आयुर्वेद व योग यांच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी व्याख्यानमालेद्वारे देखील मार्गदर्शन केले आहे. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये आपण वैद्य मारुती कदमजी यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी श्री शशांकजी सांडू सरांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार मूर्तींचा सन्मान करावा. मी श्री वैद्य विनयजी वेलणकर सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती देऊन सन्मान करावा. सांडू फार्मास्युटिकल परिवारातर्फे इम्युनिटी किट आणि फ्रूट बास्केट भेट म्हणून. धन्यवाद सर. मी श्री वैद्य मारुती कदमजी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
सर्वप्रथम सांडू फार्माचे खूप आभार आणि व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांचे खूप आभार. एवढ्या कमी वयामध्ये जर आपल्याला कोणी कौतुक करत असेल तर या आयुर्वेदाच्या प्रवासामध्ये काम करायला खूपच मजा येईल. सध्याला आयुर्वेद नवीन प्रॅक्टिस करायची म्हटली तर खूप अडचणी येतात. अडचणी म्हणजे आपल्या कन्सल्टंट म्हणून आपण ॲज अ फिजिशियन म्हणून काम करतो त्यावेळेला रुग्णांचे 1000 प्रश्न असतात, त्यांचे कन्फ्युजन दूर करणं आणि आपण पुढे जाणं. आणि दररोजचा दिवस आपल्यासाठी एक नवीन असतो, शून्यातून आपल्याला सुरुवात करावी लागते. तर हे केलेलं कौतुक खूप मला त्याचं सहाय्य ठरेल पुढे. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मान्यवरांचे आभार आणि सत्कारमूर्तींचे हार्दिक अभिनंदन. पुढील सत्कारमूर्ती, आपण कायचिकित्सा या विषयात MD ही पदवी संपादित केली आहे. आपल्याला आयुर्वेदाचार्य पदवी परीक्षेत सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या आपण ऐरोली येथे श्री विघ्नहर्ता आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र यशस्वीरित्या चालवित आहात. आपण पदव्युत्तर पदवी प्राप्त करताना मेदोदृष्टी विथ स्पेशल रेफरन्स टू डिस्लिपिडिमिया या विषयावर अभ्यासपूर्ण शोधप्रबंध देखील लिहिला आहे. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारार्थ देशविदेशात जाऊन 20पेक्षा जास्त आयुर्वेद विषयक संमेलनांमध्ये आपण आयोजक व सहभागी म्हणून अभ्यासपूर्ण लेख देखील सादर केले आहेत. त्यापैकी 5 उत्कृष्ट संशोधनपर निबंध विविध इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. आयुर्वेद व समाजसेवेचा दृष्टिकोन यातून आपण अनेक आयुर्वेद शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. कोविड काळात आपण उत्तम आयुर्वेद चिकित्सा देऊन अनेक रुग्णांना सेवा दिली. तसेच आयुर्वेदाच्या सोबतीने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना देखील मार्गदर्शन केले. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयोजित वैद्य सत्कार समारोहामध्ये तरुण वैद्यांना आयुर्वेद चिकित्सेकरिता प्रोत्साहनपर वैद्य अजित कुमारजी सांडू यांचा सत्कार करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मी श्री डॉक्टर नागेश सांडू सरांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करावा. मी श्री वैद्य उदय कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी धन्वंतरीची मूर्ती देऊन सत्कार करावा. इम्युनिटी किट आणि फ्रूट बास्केट सांडू फार्मास्युटिकल परिवारातर्फे भेट म्हणून. धन्यवाद. मी श्री वैद्य अजित कुमारजी साहू यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. थैंक यू सांडू फार्मास्यूटिकल्स, जिसके लिए मतलब मेरे हिसाब से मैं यहाँ पे सबसे यंगेस्ट हूँ जो ये सत्कार समारोह में हूँ और यहाँ पे स्टेज पे आके कुछ बोलने मिल रहा है इतने सारे पब्लिक के सामने. एक चीज़ मैं सिर्फ बोलना चाहता हूँ, आयुर्वेद के बारे में ऐसे था कि करना है कि नहीं, स्टार्टिंग से ही मिक्स प्रैक्टिस करनी है. बट आज ऐसा लग रहा है कि बहुत ही अच्छा हुआ मैं आयुर्वेद प्रैक्टिस में, प्योर आयुर्वेद प्रैक्टिस में घुसा और वो पूरी तरह से अच्छे से कर रहा हूँ. और इसीलिए उन्होंने मुझे सिलेक्ट किया और यहाँ पे बुलाए हैं. एक चीज़ और बोलना चाहूँगा कि जैसे आयुर्वेद के बारे में सर से बात करना था कि मैं एक रिकॉर्ड बनाया. ऑलमोस्ट मेरे जितने भी पेशेंट्स मैंने देखे थे, उन जिसको भी आयुर्वेद मेडिसिन स्टार्ट किया था, कोविड हो या ना हो, बट मैंने ये ऑब्ज़र्व किया कि उन सबको कोविड हुआ ही नहीं. मतलब किसी भी चीज़ के लिए उनको मेडिसिन चल रही है हमारी, तो उन सबको कोविड हुआ ही नहीं, वो पॉजिटिव आए ही नहीं, या फिर आए तो बहुत ही माइनर सिम्टम्स के साथ सिर्फ एक सर्दी वगैरह लेकर आए और वो फटक से ठीक भी हो गए. तो इसका मतलब ये है कि अगर हम डेली आयुर्वेद प्रैक्टिस में रहे स्टार्टिंग फ्रॉम दिनचर्या, तो फिर हमारी बहुत ही अच्छा मतलब हेल्थ रहेगी और हमें कुछ भी, कोई भी पैंडमिक्स आए, एपिडेमिक्स आए, एंडेमिक्स हो, कोई तकलीफ़ नहीं होगी. ये मुझे ऐसा लगता है कि बोलना चाहिए यहाँ पे. थैंक यू सर.
आणि या पुढील कार्यक्रमाची धुरा डॉक्टर माधुरी भोगन सांभाळतील. सर्वांनी आपले स्थान ग्रहण करावे. मी विनंती करते की वैद्य विनयजी वेलमकर सरांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, सांडू ब्रदर्सचे सगळे डायरेक्टर्स, आजचे दुसरे सन्माननीय अतिथी वैद्य उदय कुलकर्णी आणि सगळे सत्कारमूर्ती, सर्वप्रथम सगळ्या सत्कारमूर्ती तरुण वैद्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. सर्व उपस्थित लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांचं गुणगौरव झालेला आहे. प्रत्येकाने आपल्या काही ना काही भावना पण व्यक्त केलेल्या आहेत. त्या सगळ्या भावनांचं सार म्हणून एक 2-4 शब्द आपल्यापुढे सांगेन. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, न धरी शस्त्र कधी करी, असं श्रीकृष्णाने म्हटलं होतं. त्यामुळे अनेकाने असं म्हटलं की आमची जबाबदारी वाढलेली आहे. तर हे वाढले की नाही? निश्चितपणे वाढलेली आहे. अनेकाने असं म्हटलं की, शशांक सरांनी असं म्हटलं की आता आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन निर्माण झाला पाहिजे. तर हे सगळं करायचं असेल तर कलियुगातला मंत्र आहे, संघशक्ती कलौयुगे. एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे. मोदींच्या प्रयत्नातनं आता राष्ट्रीय आरोग्य दिन झालेला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना उभं राहावं लागेल. वयम पंचाधिका शतम अशा पद्धतीची कृती करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि इथे बसलेले आत्ता जेवढे सत्कारमूर्ती आहेत त्यातले काही जणांनी असं म्हटलं की मी खूप लहान आहे किंवा माझं ज्ञान त्या मानाने कमी आहे, मी प्रॅक्टिस कशी करावी असा प्रश्न होता. असं कधी कोणी स्वतः कमी लेखू नका. परंतु हा उत्कर्ष पुढे वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्या 2-4 गोष्टी मात्र मी सांगणार आहे. की ज्ञानाच्या आदानप्रदान प्रक्रियेमध्ये वय येता उपयोगाचं नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं करतो की अरे मी लहान आहे, मी ह्यांना भेटायचं कसं, मी ह्यांना बोलायचं कसं, मी ह्यांना प्रश्न कसा विचारायचा. किंवा सिनियर लोक असतात त्यांना असं वाटतं की हा ज्युनियर आहे, ह्याला मी कशाला भेटलं पाहिजे, ह्यांना कशाला विचारलं पाहिजे. तर मला असं वाटतं ही जर गोष्ट होत असेल तर ही पहिली मनातनं काढली पाहिजे. त्याचं कारण ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही आणि त्याचा वयाची सुतराम संबंध नाही. अगदी आत्ता उदाहरण द्यायचं झालं आणि नाव घ्यायचं झालं तर आमचा वैद्य अभिजित सराफ नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो. अत्यंत तरुण आहे परंतु संहितांचा इतका चांगला अभ्यास आहे. आता मला जर एखादी शंका असेल, एखादी अडचण असेल, एखादा रेफरन्स पाहिजे असेल तर मी केव्हाही अभिजितला फोन करतो, तो मला फोनवरती उत्तर देतो. पण मला असं कधी वाटत नाही की अरे अभिजित मला इतका ज्युनियर आहे आणि मी त्याला का विचारावं. असं आमच्या डोंबिवलीतल्या किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी व्याख्यानं द्यायला जातो. जिथे मोठा काही विषय मांडायचा आहे, वेगळा मांडायचा आहे, तर मी माझ्या अनेक सहकाऱ्यांना फोनवरती विचारतो की अरे असा असा विषय मांडायचा, काय मांडलं पाहिजे. मग ते म्हणतात अहो सर तुम्हाला काय मी सांगायचं का. म्हटलं असं नाही, तुला काय सांगायचं सांग, त्यातलं काय घ्यायचं हे मी ठरवीन. कारण प्रत्येकाची एक विचार करण्याची पद्धती वेगळी असते आणि त्यामुळे ह्याच्यातनं सगळं शिकायला मिळतं. त्यामुळे आपल्याला पुढे मोठं व्हायचं असेल तर मला असं वाटतं की ही बारीक गोष्ट आहे परंतु ही खूप मोठी आहे आणि ही आत्मसात केली पाहिजे असं मला वाटतं. आयुर्वेद चिकित्सेचा आपण आग्रह धरला आहे तो अत्यंत योग्य आहे. मी अनेक व्याख्यानांमध्ये असं वर्णन करतो की ज्याच्यावर कन्फर्म ट्रीटमेंट मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे असे 5च्यावर 6व्या व्याधीचं नाव लिहून दाखवा, माझी 38 वर्षाची प्रॅक्टिस मी बंद करीन. हे वैश्विक सत्य आहे. आणि आपण आपल्यामध्ये विनाकारण न्यूनगंड निर्माण करतो की अरे आयुर्वेदात रिसर्च कुठे, आयुर्वेदाचा जर अभ्यास केला तर कुठलाही व्याधी ट्रीट करायला कठीण नाही आहे, लक्षात घ्या. आणि हे आत्ता कोरोनाच्या काळात आपण अनुभवलं आहे. आम्ही ICCUच्या सुद्धा अनेक केसेस ज्यांचं ऑक्सिजन लेवल ड्रॉपआउट झालेले असे केले आणि यातले अनेक लोक डॉक्टरांचे नातेवाईक होते. त्यामुळे ते प्रूव्ह करायला आम्हाला अजून एक वेगळं बल प्राप्त झालं. त्यामुळे आपली ही क्षमता आहे आणि म्हणून
जांबवंताचा जो रोल आहे तो या ठिकाणी करायला मिळालेला आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला सगळी वानरसेना समुद्रकिनाऱ्यावर जाऊन अडकली आणि आता हे पुढे जायचं कोणी, तर जांबवंतांनी मारुतीला सांगितलं, अरे तुझ्यात ही शक्ती आहे, जन्माला आल्यानंतर तू छलांग लावली होती, त्यामुळे तू हे करू शकतो. मग मारुतीने उड्डाण केलं. पुढचा आपल्याला इतिहास माहिती आहे. त्यामुळे आपण असा कुठल्याही प्रकारचा मनात न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. आपण अत्यंत सक्षमतेने प्रॅक्टिस करू शकतो. हा पहिले आत्मविश्वास बाळगला पाहिजे. हा दृढ करण्यासाठी सतत ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. सटीक ग्रंथ वाचले पाहिजे. माझ्या सकट कॉलेजमध्ये आम्ही ग्रंथ वाचले नव्हते, हे लक्षात ठेवा. आम्हाला शिकवलंही नव्हतं. दुर्दैवाने मी सांगतो, कोणाला असं वाटेल अरे सर आज काय म्हणतात, पण ही वस्तुस्थिती आहे. पण आत्ता आम्ही अजूनही ग्रंथ वाचतो, सटीक वाचतो. ह्याचं कारण प्रत्येक वेळेला वाचलं की काहीतरी नवीन अर्थ कळतो आणि यामुळे आपण सतत अध्ययन केलं पाहिजे. आपल्याकडे श्लोक आहे, मी काही त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. हे अध्ययन केलं पाहिजे. परस्परांचे आचार विचार ऐकून घेतले पाहिजे. एक मला वैद्यांचा दुर्गुण म्हणूया की बऱ्याच वेळेला असं वाटतं की दुसऱ्याचं कोणी वैद्य ऐकत नाहीत. असं माझं ऑब्झर्वेशन आहे. मी गेले 40 वर्ष या क्षेत्रात फिरतो आहे. तर असं होतं उपयोगाचं नाही. मला आठवतं आहे बिंदू माधव कट्टींच्या बरोबर मी एका सत्रामध्ये उपस्थित होतो आणि एक तरुण वैद्य बोलत होता. त्याचे काही अनुभव, त्याला विषय दिलेला, आणि कट्टी सर नोट्स काढत होते. मी त्यांना असं म्हटलं की अहो सर, तुम्ही एवढे सिनियर निवृत्त झालेले होते त्यावेळेला ते, आणि तुम्ही नोट्स काढताय. तशी ते म्हणाले, हे बघ विनय, मी निवृत्त वगैरे झालो हे जरी मान्य असलं, माझा काय चिकित्सेचा आणि आज्ञा प्रत्येकातनं काहीतरी घेता येतं म्हणाले. हा तरुण आहे तरी तो जाता आता मला 2-4 गोष्टी अशा सांगून जाऊ शकते एखाद्या वेळी माझ्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा अध्यापनाच्या क्षेत्रात मला लक्षात आलेल्या नसतील. आता ही जी वृत्ती आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे आणि मला असं वाटतं की हे आपण अंगी बाणवलं पाहिजे. 2 वैद्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं कुठलंही व्याख्यान कधी पूर्ण होत नाही. मी आत्ता काय व्याख्यानासाठी म्हणून आलेलं नाही, परंतु त्यातले एक म्हणजे माधवशास्त्री शेंडे पुण्याचे आणि दुसरे नाना जोशी, PT जोशी, नुकतेच त्यांचं देहावसन झालं. ह्या 2 वैद्यांची ही वैशिष्ट्य आहे की ते तरुण असू दे, नवीन आहे, जुनं आहे, सगळ्यांशी समरसतेने एकत्र होणं, त्यांच्याशी गप्पा वार्तालाप. नानांचं तर असं आहे, कोणी नानानं सांगितलं नाना असं असं आहे, काय करा, मी येतो की चल, आणि ते यायचे, बस्ती द्यायचे, रक्तमोक्षण, अन्य जे काय त्यांना सांगता येण्यासारखं. पण आत्ता मला वाटतं कोणीतरी एका पुरस्कर्त्याने असं सांगितलं की आपल्या मागे पाठीची वरती कोणतरी थाप देणारं पाहिजे किंवा तू लढ, मी मागे आहे असं सांगणारं पाहिजे. असं ही जर वृत्ती आपली असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मागे आम्ही पाठीशी आहोत, हे लक्षात घ्या. याचा अर्थ आम्हाला खूप काही कळतं असं नाही, पण तुमच्यापेक्षा 4 गोष्टी आम्ही अनुभवलेत, करतो आहे. त्यामुळे अशी जर आपल्या व्यवसायामध्ये केव्हाही अडचण आली तर रात्री अपरात्रीसुद्धा फोन करायला हरकत नाही. जाता जाता किस्सा सांगतो कसा उपयोग असतो संपर्काचा. कुडाळला सुविनय दामल्यांचं नाव पण ऐकलं असेल. एकदा वमन दिलं आणि वमनाचा आयोग झाला आणि आयोगामुळे त्या बाईला अकंठ काढा आणि हे सगळं पाचल्यानंतर तिची दृष्टीच गेली आणि एकही वेग आला नाही. संध्याकाळी 5ला ह्याचा मला फोन आला की अरे असं असं झालेलं आहे आणि काय करायचं, त्या बाईला आयसाईट गेली, म्हणजे दिसतच नाही आहे. तर मी म्हटलं की माझ्या दृष्टीने अशी केस मी बघितलेली नाही, पण मला लगेच जे सुचतं आहे, काही कडू त्या बाईला पाज आत्ता तू, आणि वमन कर, उलटी झाली की म्हटलं तिला बरं वाटेल, पण तरीसुद्धा मी जरा चौकशी करतो. मग मी लगेच धुळ्याला नानांना फोन लावला. म्हटलं नाना असं असं एक आपला वैद्य अडचणीत आहे आणि मी हे सुचवलं आहे, ह्याला अजून काही आपल्याला करता येईल का. नानांनी पण सांगितलं हेच, मग तू कारल्याचा रस पाज, नाही तर कडुलिंबाचा रस पाज. आणि रात्र त्याचं मंगल कार्यालय असल्यामुळे त्या पेशंटला त्यांनी तिथेच ठेवून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कारल्याचा आणि कडुलिंबाचा रस चांगला भांडावर पाजला. त्या महिलेला घडाघड उलट्या झाल्या आणि तिची आयसाईट आली. हा संपर्काचा फायदा आहे. आत्ता आपण कम्युनिकेशनमध्ये भारत जगात पुढे आहे, पण दुर्दैवाने वैद्यांचं कम्युनिकेशन कमी आहे. तर हे कमी होऊ देऊ नका. ही संपर्काची जी माध्यमं आहेत ही वापरा. आता आमच्यासारख्यांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा तितका वापर करता येत नाही, पण आपण सगळे ह्याच्यामध्ये खूप पुढे गेलेला आहात. त्यामुळे असा संपर्क जर आपण मेंटेन केलात तर मला असं वाटतं की आगामी दशक हे आयुर्वेदाचं हे लक्षात घ्या. आत्ता जसं शशांक सांडूंनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन
हा आपण घडवू शकतो. जर आंतरराष्ट्रीय योग दिनाला 175 देशांचं जर पाठबळ मिळू शकतं तर आपल्यालाही ते मिळवता येईल. परंतु आयुर्वेदाच्या महारथाया सारे मिळून ओढूया, पायी गती अन हाती शक्ती, हृदयी भक्ती जोडूया, असा संकल्प मनामध्ये करून जर आपण इथनं गेलो तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे. आज या धन्वंतरी दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्या सत्कार मूर्तींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स अँड नॉलेज विथ अस. आता वैद्य उदयजी कुलकर्णी सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. हा प्रसंग म्हणजे अगोदर सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर यांनी बॅटिंग केल्यानंतर लास्टमध्ये येऊन बॅटिंग करायची आहे तर त्याचे पाय थरथरणार नाहीत का सर? आज सांडू संस्थेशी माझा संपर्क किंवा परिचय हा आमच्या कॉलेज जीवनापासूनचा आहे आणि त्यांच्या व्यासपीठावरती आज या ठिकाणी मला पाहुणा म्हणून बोलवल्यानंतर आणि ज्या वयात आपण स्वप्न बघतो त्या वयात स्वप्न बघणाऱ्यांचा सत्कार सांडूंच्याकडून होताना बघताना मला खूप आनंद होतो आहे की आज 10 वैद्य असे आहेत की जे आणखीन 100 वैद्यांना प्रोत्साहन देणार आहेत की अरे आपण काम केल्यानंतर आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यायला सांडूसारखी संस्था या ठिकाणी उभी आहे की जी 100 वर्षापासून आपल्याला इथे सपोर्ट करते आहे. आज करोनासारखा प्रसंग असू दे किंवा आपल्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये जे वेगवेगळे प्रसंग येतात त्यावेळी आपल्याला जर समजा असं हक्काचं आणि ज्याला आपण म्हणतो की मी अमुक दिल्यानंतर त्या ठिकाणी काम होणारच आहे अशी औषधं जर समजा आपल्याला आज मिळाली, मला वाटतं आयुर्वेदातल्या वैद्यांना एक जी मोठी अडचण आहे ती अडचण म्हणजे असं विश्वासाचं औषध आणि विश्वासाचं औषध की जे दिल्यानंतर फरक पडणारच आहे. मला परत मागे वळून बघायला नको मी 1 चमचा दिला आहे तर त्यांनी फरक येणार आहे का नाही. तर अशी अनेक उत्तम औषधं आज आपल्याला सांडूंनी दिलेली आहेत आणि त्याच्या जोरावरती आपल्यासारख्या बऱ्याच जणांची आज प्रॅक्टिस या ठिकाणी आयुर्वेदामध्ये पाय टिकवून उभं राहण्यासारखी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला जर समजा बघायला गेलं तर आयुर्वेदाकडे लोक येत नाहीत असं आपण म्हणतो. त्याचं कारण जरा शोधायचा आम्ही प्रयत्न केला. म्हणजे अशी परिस्थिती आहे की 90% आयुर्वेदातले लोक आज आयुर्वेदाकडे येत नाहीत आणि काहीतरी वेगळं करतात. असं का करतात बुवा? तर मगाशी आमचं बोलणं ज्यावेळी चाललं होतं पाटील सर त्या ठिकाणी होते तर त्यावेळी बोलताना असा एक विषय आला की आम्हाला खात्री देऊन एखाद्या माणसाला आणि आज जसं प्रसाराचं आणि प्रचाराचं माध्यम हे आपल्याला जोडावंसं वाटतं तसं ऑलरेडी लोकांनी त्यांच्या स्वतःच्यासाठी व्हॉट्सॲपपासून सोशल मीडियापर्यंत सगळ्यांना आपल्या आरोग्यासाठी एक सल्ला घेण्यासाठी वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याला आज व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणतो आपण, पण ती व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी लोकांच्या विश्वासामध्ये ऑलरेडी उतरलेली आहे. आणि अशावेळी जर समजा आपल्याला वैद्यांना आणि या वैद्यांना वर्षानुवर्ष सपोर्ट करणाऱ्या सांडू ब्रदर्ससारख्या मोठ्या आपण ज्याला म्हणू शकतो की संस्था आज ती आंतरराष्ट्रीय लेवलवरती ज्यावेळी काम करते त्यावेळी त्यांना हे निश्चितच माहिती आहे की लोकांचा विश्वास जोपर्यंत आयुर्वेदावरती 100% येत नाही तोपर्यंत आयुर्वेदाकडे लोक वळणं हे पुढच्या काळासाठी पुढची आज 100 वर्षाची संस्था आहे तिला अजून पुढची 100 वर्ष बघायची आहेत. आपण आज 5-10 वर्ष आयुर्वेदामध्ये काम करतो आहे आपल्याला अजून पुढे 5-10 वर्ष करायची आहेत. तर लोकांना निश्चित काय त्रास आहेत हे आपल्याला शोधता यायला पाहिजे. मुळामध्ये लोकांना आज मला बरा करता येणारं आयुर्वेदाचं शास्त्र असं म्हणण्यासाठी मेनस्ट्रीममध्ये जे काही त्रास आहेत ज्याच्यावरती मला काम करायला उत्साह आला ते म्हणजे पेन मॅनेजमेंट. तर पेन मॅनेजमेंटमध्ये का काम करावं असं वाटलं आयुर्वेदातून? कारण केरळमध्ये जाऊन आम्ही शिकून आलो पंचकर्म, पण पंचकर्म दिल्यानंतर आमच्या बऱ्याचशा वैद्य मंडळींची दवाखाने असतात पहिल्या मजल्यावरती तो माणूस पिंडस्वेद घेऊन खालती उतरेपर्यंत पुन्हा पाय दुखायला लागतात. मग हे जर समजा होत असेल तर माझी ट्रीटमेंटला काहीतरी सपोर्ट असं पाहिजे की जो ब्रिज असेल. म्हणून आम्ही पेन मॅनेजमेंट आणि त्यातही वेधन आणि अग्निकर्मांचं एकत्रीकरण या स्वरूपामध्ये पुढे जायचा ज्यावेळी प्रयत्न केला त्यावेळी लक्षात आलं की लोकांचा विश्वास
आणि त्यातूनही आपल्या वैद्यांना पुन्हा आयुर्वेदाकडे येण्याचा जो विश्वास आहे तो आपल्या पंचकर्म आणि त्याच्याबरोबर अशा काही काही नवीन टेक्नॉलॉजीज आपण आत्मसात केल्यानंतर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सांडू ब्रदर्स ज्यावेळी अशा पद्धतीने आपलं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खास निमंत्रित करतो, सर्व सत्कारमूर्तींचं या ठिकाणी मी अभिनंदनही करतो. आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळी बोलवायला एका बाजूने आयुर्वेदामध्ये पूर्ण मुरलेले असं 38 वर्ष मुरलेले असे वेलणकर सर आणि दुसऱ्या बाजूला आयुर्वेदामध्ये काम करताना एक वेगळाच काहीतरी पंथ आम्ही धरलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात बघायला जर कन्व्हेन्शनल आयुर्वेद फार प्रमाणात कुठे मी करतो आहे, आज पंचकर्म करतो आहे ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतो आहे, वेदन आणि अग्निकर्मांचं काहीतरी एकत्र केलं आहे. ज्याला शास्त्रोक्त म्हणता येईल तर ते मला संस्कृतमधली 4 वाक्य सरळ बोलायची असेल तर 4 वेळा मला माझ्या पत्नीला मधुराला विचारावं लागतं की काय बाबा करायचं. कोरोनामध्ये आज मी जर समजा 500 केसेस केले तर तिने 2500 केसेस केलेत. पण हे सगळं ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी लक्षात असं येतं की केवळ आपली असलेली जिद्द आणि आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा जर समजा आपण चांगला ठेवू शकलो तर कोणीही वैद्य आज आयुर्वेदामध्ये नाव करू शकतो आहे. आणि ते करताना आम्हाला सगळ्यांना एक चांगल्यापैकी तुम्ही सपोर्ट जो काही केलेला आहे त्यासाठी सांडू संस्थेचेही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या अशा छान प्रसंगामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या सगळ्यांना जो उत्साह तुम्ही सगळ्यांनी, आणि सांडू कंपनी म्हटल्यानंतर त्याच्यातले जसे या ठिकाणचे खंदे त्याचे आधारस्तंभ आहेत तसेच त्यांचे संपूर्ण कर्मचारी वर्ग की ज्यांनी या ठिकाणी आपल्याला एवढ्या आपुलकीने आज म्हणजे अगदी आम्ही म्हणू शकतो की 2 दिवसाचं जेवण एकदम दिलं तुम्ही आम्हाला. तर असंच आम्हाला तुम्ही औषधंही देत राहताय आणि या पद्धतीने आमचं प्रोत्साहन तुम्ही इतकं राखून ठेवलेलं आहे. तर मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या वतीने म्हणजे इथे सत्कारमूर्ती आणि यांच्याबरोबरच आमचे इतर जे काही पाठीराखे आहेत, बऱ्याच जणांचे घरचे लोकंसुद्धा आलेले आहेत, या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे एक आभार मानतो. आणि मला असं वाटतं की पाटील सरांनी या ठिकाणी जे आज रोल या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्याबद्दल मला सुद्धा 1-2 शब्द सांगावेसे वाटतात की त्यांनी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा जो ब्रिज आहे तो ब्रिज खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आणलेला आहे. बऱ्याच वेळा म्हणजे सुवर्णप्राशन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आयुर्वेदामध्ये तर चांगलं आहे, पण त्याच्याबरोबरच हॉर्मेसिस नावाची एक थिअरी या सुवर्णप्राशनाला कशा पद्धतीने जगाने ऑलरेडी मान्य केलेली आहे हे आपल्यासमोर मांडणारे पाटील सर आहेत. आणि हे आज नाही 10 वर्षापूर्वी त्यांनी ते आमच्यासमोर त्याच्यातलं लेक्चर घेतलेलं मला आठवतं आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी जसं म्हणतात की रसशास्त्र किंवा रसौषधी या खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचं भवितव्य म्हणून येण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे सांगणारे सो आमचे पाटील सर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे वर्गमित्रसुद्धा या ठिकाणी आहेत, प्रसाद गद्रे. तर या सगळ्या मंडळींनी आज इथे आम्हाला असं बांधून ठेवलं आहे. आणि किती वेळ गेला आज तर लक्षातही आलं नाही आहे, कारण आपण जसं म्हणतो की एखादा चांगला कार्यक्रम हा सतत चालत राहायला पाहिजे. जसं इथल्या आत्ता उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या 3ही या ठिकाणच्या महिला वर्ग, आणि त्यांनी असं दाखवून दिलं आहे की संचालन करायचं तर ते या मंडळींनीच करायला पाहिजे. तर या सगळ्यांनी जे काही आज कार्यक्रमामध्ये आम्हाला इथे आल्यानंतर खरं तर पुरस्काराचा संबंध एखादा सोहळा असतो तो थोडासा असा रटाळ किंवा बोर होऊ शकतो, पण या ठिकाणी एकही क्षण आम्हाला तिथे बसूनही आणि तुम्हाला तिथे बसूनही बोर झालेलं नाही आहे. तर अशा कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर फॉर युअर काइंड वर्ड्स. मी माननीय श्री शशांकजी सांडू सरांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. सर, या 3ही महिला वैद्य आहेत आणि त्या महिला नसून दे आर ऑल स्टुडंट्स and they are very active students. One of them is a teacher also who is teaching. So thank you for acknowledging the young talent that is being developed, and people want to hear good words of praise and recognition. त्यांनी त्यांचं सुद्धा एक मोराल बूस्टअप होतं. While we are coming at the end of this function, मला एक महत्त्वाची गोष्ट या इकडे सांगू इच्छितो की
सरांचा जेव्हा आपण सत्कार केला तेव्हा नॉर्मली जेव्हा सांडू आयुर्वेद गौरव किंवा सांडू आयुर्वेद भूषणचा जो सत्कार असतो त्याच्यासाठी डिटेल रिसर्च वगैरे केला जातो आणि त्यांच्याकडनं त्यांची जे एक म्हणजे तो रिसर्च केल्यानंतर त्यांचे काही एक निवडक फोटो वगैरे पण आपल्याकडनं मागवले जातात. प्रभाकररावांची आज या इथे उणीव जाणवते कारण काय त्यावेळेला जेव्हा ते सिलेक्शनचं प्रोसेस कंप्लीट झालं होतं तेव्हा सरांनी प्रभाकररावांनी एक फोटो असा उचलून धरला आणि तो म्हणाला की नाही शशांक मी सांगतो मला हा फोटो यायला पाहिजे. आणि तो फोटो होता सरांचा संचालन करतानाचा एक फोटो होता. मला माहिती नाही तुम्हाला आठवते की नाही. त्यांनी तो फोटो स्पेसिफिकली काढला. तो म्हणाला की ह्या फोटोंवरती मी थोडं बॅकग्राऊंड देतो आणि करेक्ट मी इफ आय एम रॉंग सर. ही सेड की सी द डिसिप्लिन्ड वे इन विच ही इज मार्चिंग सी द आणि त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र पण होतं त्यावेळेला. आठवला तो फोटो. हां करेक्ट एक्झॅक्टली. आणि एवढ्या स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं की राईट फ्रॉम हिज कॉलेज डेज ही वॉज सो डिसिप्लिन्ड पर्सन आणि सो व्हेरी पर्टिक्युलर. आणि रिमेंबर वन थिंग ऑल यू यंग डॉक्टर्स की आज जे सर आहेत इट इज ओनली बिकॉज ऑफ द डिसिप्लिन हार्डवर्क विच ही हॅज ॲक्च्युली डिलिव्हर्ड आणि नॉट नाव. म्हणजे आत्ता त्यांनी म्हटलं की 38 years ऑफ प्रॅक्टिस पण ह्याच्या आधी द सिरियस एफर्ट विच इज बीन पुट बाय हिम is because of that his approach towards the pathy of Ayurveda is so dedicated that we really respect you sir for this hard dedication. Thank you for sparing your valuable time आणि more importantly सर राष्ट्रीय गुरु आहेच आणि त्यांच्या आजच्या भाषणातनं तुम्ही जाणून घेतलं असेल की राष्ट्रीय गुरु असूनसुद्धा ही इज कमिंग टू योर प्लॅटफॉर्म ही इज कमिंग टू योर लेवल टू टीच यू. You will rarely find a personality who will come down from a Vyaspit or a stage and talk to students and young practicing doctors. So you are really a true motivator for the young generation of practitioners. Thank you once again for sparing your time for this particular program. Sarancha, Dr. Kulkarni was the first person when the task force was being formed. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी जेव्हा टास्क फोर्स फॉर्म केला त्यावेळेला त्यांनी 3-4 लोकांना डिस्कस करत होते. मला पण त्यांच्या दोघा तिघांचा फोन आलेला की काय करायला पाहिजे वगैरे वगैरे. बट द वे इन विच ही वॉज कन्व्हिन्सिंग, करेक्ट मी इफ आय एम रॉंग अगेन, आणि दिस इज वॉट आय हॅव बीन टोल्ड बाय सिनियर पीपल हू आर हेडिंग द टास्क फोर्स की ही यूज टू नेव्हर बज. की जर का त्यांचा एक कॉन्सेप्ट असेल किंवा एक मुद्दा असेल आणि ही वॉज व्हेरी क्लिअर इन हिज थिंकिंग, ही यूज टू ट्राय अँड कन्व्हिन्स दी अदर 4 people इन द टास्क फोर्स दॅट दिस इज द लाईन वी शूड ॲक्च्युली फॉलो. रिमेंबर वन थिंग, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आयुर्वेद किंवा आयुष टास्क फोर्स होतं दे वर इन अ व्हेरी व्हेरी बॅड स्टेट. इफ आय एम रॉंग करेक्ट मी. यू आर द ओनली वन हू वॉज फायटिंग इट because of certain other complications which were held bent by the modern day physicians who were not wanting this task force to come up. But it was he who actually led this task force, gave him the kind of motivation. Many a times he had to actually take a loggerheads, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक वितुष्ट पण त्यांनी घेतलेलं आहे, पण द लॉजिकल वे इन विच ही वॉज कन्व्हिन्सिंग देम is really appreciable sir. Thank you very much for putting this thought process through the state government machinery. Also thank you for sparing your time to come down and motivate the young Vaidyas to take up this practice of Ayurveda. I will also like to thank all the family members of the doctors who were right now recognized and felicitated. Remember one thing, each one of you are actually the backbone. कारण जसं आत्ता एका फेलिसिटेनी म्हटलं की यू आर अ ओनली पर्सन, म्हणजे जसं तुम्ही फाईट करायला जाता द कस्टमर ऑर द पेशंट इज ऑल्सो वन हू इज क्वेश्चनिंग टुडे. कारण काय, जशी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी झाली आहे त्यांच्याकडे ते हायब्रिड नॉलेज असतं.
कट पेस्ट नॉलेज असतं, त्यांना कळत नसतं आणि ते वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्या प्रश्नांचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काही नसतो. सो इट इज बेसिकली यू आर मेड आन्सरेबल. म्हणजे इट इज जस्ट लाईक तुम्हाला त्या एका डॉकमध्ये ठेवून विचारतात, ह्याचं काय होणार आहे, त्याचं काय होणार आहे, तुम्ही कसं म्हणता, असं म्हणता, आणि ह्याला तुम्ही तोंड देऊन you are carrying on that practice and you are recognizing and your steadfastness in the belief of Ayurveda you need to keep up. आणि त्याच्यासाठी तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, they are the backbone. So thank you for supporting such kind of doctors. I really thank all the family members of the Felicities right now. I will also like to thank the medical team who has put this program together. Every year we have this program, unfortunately last 2 years. आणि मला वाटतं की आय थिंक म्हणजे this is my first program I am actually attending, doing for over the last 24 months. I don't know about others, but this is the first program. I'm really enjoying this program. I hope you too are enjoying the program, and I would like to wish you, each one of you, a very happy and a healthy and a safe Diwali. Thank you very much. Thank you so much, sir, for your kind and motivating words. आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसोबतच सांडू परिवारातील श्री विजयजी सांडू, गार्गी सांडू यांचा देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानते. तसेच सन्मानित वैद्यगणांचे मी आभार मानू इच्छिते की त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळपत्रकातून वेळ काढून आजच्या श्री धन्वंतरी पूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. सर्व सन्मानित अतिथी वैद्यगणांचे पुन्हा अभिनंदन. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण पसायदान म्हणून करणार आहोत, तर यासाठी मी डॉक्टर तृप्ती यांना आमंत्रित करते. सर्वांनी आपापल्या जागेवर कृपया हात जोडून उभे राहावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज ध्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. सुखिया झाला, सुखिया झाला.